आखाती युद्धामुळे कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आणि कॅटरिंगसह अशा प्रकारे हॉटेल्स चालवणाऱ्यांना मात्र मोठा या अडचणीचा सामना करावा लागताना पाहायला मिळतो आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे एक केसरी कॅटर्स आहे, यांच्या कॅटरिंग सोबतच या ठिकाणी हॉटेलिंगसुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी केलं जातं। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सगळा स्वयंपाक जो आहे तो या चुलीवर होताना आपल्याला पाहायला मिळते। लाकडे जाळून किंवा मग कोळसा जाळून अशा प्रकारे या ठिकाणी पोळ्या लाटल्या जात आहे, पोळ्या केल्या जात आहे किंवा इतर जे पदार्थ आहे त्याच सोबत एवढ्यावर भागत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी गॅसच्या ज्या ह्या इलेक्ट्रिक शेगड्यासुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना किंवा कस्टमरकडे अन्न पाठवत असताना ते गरम त्यांच्याकडे कसं पाठवता येईल या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या शेगडीसुद्धा लावलेल्या आहे। एकंदर म्हणजे याचा जो फटका आहे तो मोठ्या प्रमाणात बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि एक कशा प्रकारे नेमका हा फटका बसलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या कॅटरिंग व्यवसायाचे संचालक मानेकरजी आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल? कमर्शियल सिलेंडर मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा एवढा मोठा व्यवसाय करता आहे, या ठिकाणी आता पूर्णपणे चुलीवर आलेला आहे का? हे बघा असं आहे, आम्ही 2010 पासून हा व्यवसाय सुरू केला आहे आणि आता 2026 सुरू आहे। या काळात असं कधीच झालं नाही आहे की आम्हाला कमर्शियल सिलेंडर मिळालं नाही आहे। फक्त या वर्षी 2026मध्ये खूप त्रास झाला आहे। आणखी मला असं वाटते की 2-3 महिने हा त्रास असा राहील असा, तर आम्ही सिलेंडरची आता वाट पाहणार नाही आहे। तर त्यामुळे आम्ही काळाची सोय केली आहे, इंडक्शन कुकरची आपला गॅस आहे त्याची सोय केली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं असं म्हणजे आता आमच्याकडे 10-12-15 वर्कर्स आहे, त्यांना पण रोजगाराची गरज असते। आता बंद तर करू शकत नाही आपण आपला व्यवसाय, तर आम्ही आपली सोय केली आहे। या पद्धतीने आमचं चालू आहे आणि आमचे कस्टमर आणि कॅटरिंगचा पण व्यवसाय असल्यामुळे आम्ही हे बंद करू शकत नाही। की लोकांना माहीत आहे की केसरी कॅटर्स म्हणजे हे इथं जेवण मिळते, 100% मिळते गेल्यावर, तर आम्ही आपल्या हिशोबाने सोय केलेली आहे। आता पुढची अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही आणि की लवकर सिलेंडर मिळाला पाहिजे, आमचा व्यवसाय पूर्ण आधीसारखा झाला पाहिजे। थोडासा फरक पडला आहे व्यवसायावर, कारण की मोठे मोठे ऑर्डर आपण घेऊ शकत नाही आहे, लग्नाचे ऑर्डर घेऊ शकत नाही आहे, छोटे मोठे जे राहते कार्यक्रम त्यांची ऑर्डर आपण पूर्ण करू शकतो या काळ्याच्या भरोशावर, या गॅसच्या भरोशावर। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर त्यांची अडचण ही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे कामाला असलेल्या महिला असो किंवा पुरुष असो यांच्या रोजगाराचं काय होणार? जर सिलेंडर नाही भेटलं तर आपण बंद केलं तर काय होणार? म्हणून त्यांनी हा पर्याय निवडत काड्यावर या ठिकाणी अन्न शिजवायला सुरुवात केली। इलेक्ट्रिक गॅसचा जो आहे तो वापर या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि जेणेकरून जे ग्राहक आहे ते ग्राहकांना अन्न पुरवता यावं या दृष्टिकोनातून प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र गेल्या 10 ते 12 वर्षापासून ते व्यवसाय करतात, आजपर्यंत असा कधीही तुटवडा झाला नाही असंही कॅटरिंग व्यावसायिक सांगताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।